आज सकाळी सकाळी लाईटीने खूप गडबड केली. माझी गळ्यातली माळ थोडीशी तुटलेली होती, नंतर ती पूर्णच तुटून खाली पडली. त्यानंतर मग मी आणि मम्मी इथं माला गाठवायला आले. मी माझी माला गाठवली, मम्मीने पण एक माला गाठवली. लाईट गेलेली होती त्यामुळे घरी खूप गरम होत होतं आणि इथंही खूप गरम होत होतं. मग येता येता आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो की सर्वजण मस्त आईस्क्रीम पार्टी करूया. आम्ही आईस्क्रीम घेऊन येत असताना मम्मी मला म्हणत होती की रस्त्यावर शूट नको करू, म्हणून मी हसत होती मम्मीला. मग त्यानंतर आम्ही घरी आलो, तोंड हातपाय वगैरे धुतले. मग इथं घेऊन आली आईस्क्रीम. आम्ही सर्वजण इथं आईस्क्रीम खायला बसले. मग सर्वांनी आईस्क्रीम पार्टी एन्जॉय केली. त्यानंतर आईस्क्रीम खाऊ झाल्यानंतर भाऊ पण आला. हा माझ्या सर्वात मोठ्या मावशीचा मुलगा आहे. इथं शिवांश मस्त पलंगाला झोका बांधून झोपवलेलं होतं त्याला. आणि इथं मयंक, परी आणि बाबू असे तिघंजण ही रील क्रिएट करत होते. खूप छान बनली त्यांची रील. कशी बनली मला सांगा कमेंट करून. इंस्टाग्रामवर अपलोड केलेली आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण इथं बसलेले असताना मुलं इथं झाडाची पत्ते तोडून खेळत होते, मस्ती करत होते. इथं मग आला गोल्यावाला. असा गोला आम्ही लहानपणी खूप खाल्लेला आहे, कारण की तोवर इथं मग ताई साडी घेऊन आली. पहिले गोला काडीला लावून भेटायचा, पण आता गोला असा प्लास्टिकच्या वाटीत भेटतो. गोल्यावाला आला तर मी आईस्क्रीम पार्टी केली होती. मग भाऊनी सर्वांना गोला घेऊन दिला. सर्व मुलांनी इथं गोला खायला मागायला सुरुवात केली. कोणी मुलांची चालू झाली इथं मस्ती. कोणी म्हणतं मला लालवाला पाहिजे, कोणी म्हणतं ग्रीनवाला पाहिजे, कोणी बोलतं काला खट्टा पाहिजे. असं करून भाऊनी सर्वांना गोला घेऊन दिला. आम्हालाही घेऊन दिला, या तुम्ही पण गोला खायला. ही बघा माझ्या 3ऱ्या नंबरच्या मावशीची नात आहे ही. त्यानंतर इथं आला परफ्यूमवाला. गोला खात असताना आम्ही सर्वांनी परफ्यूम टेस्ट करून चेक करून इथं परफ्यूम घेतला. सर्वजण गोला खात असताना परफ्यूम चेक करत होते. परफ्यूम पण घेतला आम्ही 2-3. त्यानंतर असा संपला आमचा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.